मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही आलेलो आहोत आमच्या पद्मार काकांची पट्टा फिरवण्यासाठी। बघा, काठी वगैरे जाल वगैरे घेऊन सगळे रेडी आहेत। तर काय काका, जिताडा कसा किलो आहे? जिताडा 700 रुपये किलो आहे आणि कटला 240। आणि काय काका, आजचं विकून टाकणार सगळं? सर्व संपणार एकदम। बघा, एवढे कटल्यानं एवढे जिताड्यानं त्यांची टेस्ट आहे। आज सगळे गिराईकची लाईन बघा, एवढे सगळे असा विकणार आहेत काका। तर काय काका, आजची आज ना काय त्याला दिल्याक ठेवणार नाही ना? नाही तर ऊद येणार आणि चोर आहेत, ऊद चोर। बघा, ऊद चोर वगैरे सगळ्या तळ्यांच्या जवळ असू शकतात, कारण की कटले आणि जिताड्यांना काय चव आहे, त्यामुळे सगळे येतात, ऊद येतात, चोर येतात। काका किती वेळ का? कारण मासं पण यावायला पाहिजे ना सगळं। चला चालू, बोला आई माऊलीचा। काका बोलल्याप्रमाणे ते सेटिंग आणि फिटिंग झालेले आहेत। पट्ट्या फिरवण्यासाठी काका आणि सगळे जण एकदम सज्ज झालेले आहेत। थंडीच्या हुडहुडीत बघा, आगरी कोली बांधव तलावात उतारलेले आहेत आणि व आता पट्टा फिरवतात। इकडे बघा, माशांची जिताडे, फरफडे इथे चावल देण्याची सुरुवात झालेली आहे, ठुसक्या देण्याची सुरुवात झालेली आहे। तरी आपले आगरी कोली बांधव काय कमी आहेत? तलावात बोला, खाडीत बोला, उतरल्यावर काय त्यांच्या अनेकदा असा वेगळाच एक बळ येतो, वेगळीच एक शक्ती येते। काय हे जिताडे, काय हे गोलटे बघा, काम 25 काम फिट झालेला आहे। इकडे बघा, आणण्याचा इरादा आहे की नाही त्यांचा, मला तर वाटतं। काय बघते मी, हसू रडू काय नाचू काय मला इथे समजत नाही। एवढे इथे बघा, मोठ्या प्रमाणात गोलटे, मोठ्या प्रमाणात जिताडे आणि असे फरफरे आणि आईला पापलेट पण दिसतंय याच्या। जिताऱ्यांची फरफर न शिवड्यांची उडूड, जिताऱ्यांची फरफर आणि गोलट्यांची उडूड मध्ये बघा, काकाचा अख्खा एवढा भरलेला आहे। काकांना नाही पेरवत, काका जावा याच घेऊन या लगेच, मग या काका, इथं आम्ही धरून ठेवलेला आहे। काका बघा, काका एकदम त्यांना बघा, कसलं गोलट, मोठंच्या मोठं गोलटे बोलू नका, कटले बोलू नका आणि जिताडी फरफरे बोलू नका, सगळे आपल्याला इथे मिळालेले आहेत। म्हणून तर बोलतात ना, नोकरी करा तर सरकारी, नाही तर तल धंदो की तरकारी। बघा कसली आहे काय बाप्पा, काम काढला की नाही, रात्री जेवाचा वगैरे झाला आणि कस्टमरला पण देवाला आपल्या मोठ्या प्रमाणात एकदम टॉंग बोलू नका, फरफरे सगळं आपल्याला मोठ्या प्रमाणात मोठे मिळालेले आहेत। तर आपण सोडूया, काका जावा, सेफली घेऊन जावा। मुंबई का बाबू, मुंबई का सागर भाई, कस्टमर आलो तर काकांचे। मग काय, आता घरी जाऊन कालवण, आता डायरेक्ट मुंबईला ही मच्छी पार्सल होणार आहे। 5 वाजता घ्यायला खास इकडे बघा, आमचा सागर आता खास मच्छी घेण्यासाठी, चविष्ट मच्छी घेण्यासाठी 5 वाजता निघलेला होता। तर मित्रांनो, जसा बँकेत टी टाइम होतो तसा आमचा त्याला टी टाइम इथे चालू आहे। तर काका काय गरम चाय मध्ये बघा, आमचं काका टेमकर काकूंच्या हाताचे चहाचा आता आस्वाद घेत आहोत। आणि इकडे बघा, थंडीचं सगळं थरथरलं, या थंडीत सगळे मच्छी मंत्री या जाळ्याच्या मंत्राला गेलेले आहेत। बघा, या जाळ्यामध्ये काय दादा, कितीला आलास? 5ला निघला। जाल फाडेल होतं, जाल फाडेल त्याला घे पहिला आली की कटली आली आता चांगले आले, कटली आली। काय काका, पट्टा बदललं, आलं की नाही घटलं? आलं रे मध्ये आलं रात्र
काय काका एवढा वेळ कटलं का नव्हते? मग आता पट्टाच बदलवला डायरेक्ट. या काकांना पण नाही पेटवत एवढी 30-35 किलोची मच्छी घेऊन आलेले आहेत. बाका कसले मोठे मोठे. थंडी लागायला लागली आहे. तळ्यात उतरून आता एक पट्टा मारलेला आहे. आता आम्ही थोडा फॉर्म्युला मारता होता. काय सांगू देवा मला तला सुटना, काय सांगू देवा मला तला सुटना, काय सांगू देवा मला तला सुटना, काय सांगू देवा मला तला सुटना. जिताड्यांची फरफर न शिवड्यांची उडउड, जिताड्यांची फरफर न शिवड्यांची उडउड. शेतावरचा कांजी आणि शेतावरचा भात, शेतावरचा कांजी आणि शेतावरचा भात, अन भातावर रसा किती छान छान छान, अरे भातावर रसा किती छान छान छान. अरे म्हणूनच बोलतोय काय सांगू देवा मला तला सुटना, काय सांगू देवा मला तला सुटना. तर मित्रांनो बघा दुसरे देखील कस्टमर आलेले आहेत काकांचे. तर काय काका दरवेळेला शेतानं मच्छी घ्यायला, तर मग कशी वाटतं मच्छी तुम्हाला? बघा कंटिन्यू काकांचे रेग्युलर कस्टमर आहेत ते काका. तर काकांना देखील यांचे तळ्यातली खूप चविष्ट आणि चवदार मच्छी खूप आवडते, त्यामुळे काका रोज येतात. तर काका काय आता घरी जाऊन लगेच कालवण फ्राय बी लगेच काका बघा घरी जाऊन चांगला ताव उठवणार आहेत मला तर वाटतंय. तर चला काका जा. थँक्यू. हा थँक्यू. या दोघांना पण नाही पिळवत 50 किलोची मच्छी घेऊन इथे आलेल्या आहेत काका. का 25 नाही तर 50 असे आहेत काकांच्या कल्ला. जणू काय इकडे बघा जिताड्यांच्या गोल्टनच्या वरात तिथे चालल्यात वाटतं. इकडे बघा काकांचे मोठे कस्टमर बघा याही 5 किलो नेलेले आहे. तर काय पप्पा आता पट्ट्याला 2 मिनिटं ब्रेक का दिला? ब्रेक दिला म्हणजे आता ते जी मच्छी काढलेली आहे ती आता त्या जाळीमध्ये ठेवली. तर काय पप्पा मग तुम्ही कोण आहे आल्याचे? आम्ही फलंदाज आणि पद्मार काका गोलंदाज. आणि मग तुमच्या ट्रॉफ्या कुठल्या असतात? ट्रॉफी आमची जिताडा ट्रॉफी, शिवडा ट्रॉफी, पापलेट ट्रॉफी, ट्रॉफी, मॅन ऑफ दी मॅच आणि मॅन ऑफ दी सिरीज या आम्हाला सगळ्यांना. आणि मग मच्छीच्या ट्रॉफ्या बघा या काका बघा कसला पापलेट काकाही सोडलेला. काकाच्या मनात काय विचार असेल मला माहितीये. काका बोलत असतील छोटा काय छोटी टाटा ना आता आपल्याला मोठी टाटा उठवायची, त्यामुळे मोठे होण्यासाठी अर्धे छोटे मासे सोडण्यात येत आहे. काका झिटा का लावता? त्यामुळे लावता. इकडे बघा चोर वगैरे घुसायला नको म्हणून काका इथे झिटा वगैरे लावण्याचं इथे काम चालू आहे. लास्ट आपला इथे सगळा असा पट्टा वगैरे फिरवून झालेला आहे. तर काय काका आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.